सातारा जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून पर्यटन स्थळ पाहण्यासाठी पर्यटक आकर्षित होत आहेत। जिल्हा आपत्ती व्यवस्थापन समिती तथा जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील धबधबा पर्यटन स्थळ व धोकादायक धरण परिसरात जाण्यास पर्यटकांना सक्त मज्जाव केला आहे। मात्र हे सर्व नियम धाब्यावर बसवून पर्यटन स्थळावर युवक युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी व पर्यटक पोलिसांचा डोळा चुकवून जात असून आपत्कालीन परिस्थिती निर्माण झाल्यानंतर घटना समोर येत आहे। नुकतेच कास पठारावर स्कॉर्पिओ कार दरीत कोसळून एक ठार तर 6 जण जखमी झाले होते। ठोसेघर सज्जनगड परिसरातील बोर्णे घाटात आज एक युवती डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना तोल जाऊन 250 फूट खोल दरीत कोसळली। सुदैवानं ती 40 फुटावरच एका झाडीत अडकली, त्यामुळे पुढचा अनर्थ टळला। तिला महाबळेश्वर ट्रेकर्स व शिवेंद्र राजे रेस्क्यू टीमने सही सलामत बाहेर काढून साताऱ्यातील एका खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केलं आहे।